नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात 65,03,000 रुपयांचा मानहानीचा दावा केला दाखल। रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी आणि लक्षवेधी घटना समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे शिवसेना पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात तब्बल 65,03,000 रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे। खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर हा कायदेशीर वाद निर्माण झाला आहे। माणगाव येथील दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून यासाठी सुनील तटकरे यांनी सुमारे 3 लाख रुपयांचे न्यायालयीन शुल्क देखील भरले असल्याची माहिती आहे। 27 डिसेंबर 2025 रोजी आमदार महेंद्र थोरवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून या वादाची ठिणगी पडली। या मुलाखतीत त्यांनी रायगड जिल्ह्यात हिंसक आणि रक्तरंजित राजकारण सुरू असल्याचा दावा करत खासदार सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला होता। सुनील तटकरे हे जिल्ह्याचे आका असल्यासारखे वावरत असून त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जीव घेतले जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला होता। एवढेच नव्हे तर मंगेश नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूमागे सुनील तटकरे यांचाच हात असून हा सर्व प्रकार पूर्वनियोजित होता असा दावाही थोरवे यांनी केला होता। या विधानामुळे आपली सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी बदनामी झाल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। त्यांनी थोरवे यांचे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत। तब्बल 3 दशकांच्या आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात आपण अनेक महत्त्वाची पदे भूषवली असून आपल्यावर झालेले हे आरोप पूर्णपणे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे तटकरे यांनी म्हटले आहे। या विधानामुळे समाजात आपली प्रतिमा गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि दहशत पसरवणारी असल्याचे चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे असेही त्यांनी या दाव्यात नमूद केले आहे। माणगाव न्यायालयात दाखल केलेल्या या खटल्यातून खासदार सुनील तटकरे यांनी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांचे आरोप पूर्णतः खोटे आणि बदनामीकारक असल्याचे न्यायालयाने घोषित करावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे। तसेच बदनामी करणारे सर्व व्हिडिओ आणि इतर संबंधित मजकूर सर्व सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवण्याचे आदेश दिले जावेत असेही त्यांनी म्हटले आहे। या व्यतिरिक्त भविष्यात अशा प्रकारची कोणतीही विधाने करण्यास थोरवे यांना कायदेशीर मनाई करावी अशी विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे। आपली मानसिक, सामाजिक आणि राजकीय हानी झाल्याचे सांगत त्यांनी 65,03,000 रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। या अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडीमुळे आता रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणावर न्यायालय नेमका काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच या कायदेशीर लढाईमुळे महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखीन चिघळण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे। पत्रकारांचे मत, राजकीय आरोप प्रत्यारोप हे लोकशाहीचा भाग असले तरी महायुतीतील 2 प्रमुख नेत्यांमधील हा वाद थेट न्यायालयात आणि तोही कोट्यावधींच्या मानहानीच्या दाव्यात रूपांतरित होणे ही राजकारणातील अत्यंत दुर्दैवी बाब आहे। यामुळे स्थानिक पातळीवर मित्रपक्षांमध्ये अविश्वासाची दरी आणखीन वाढू शकते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विजय गायकर, पनवेल।